नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मसुर्ली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेली वांगणवाडी वैतरणा धरण झालं। त्या धरणामध्ये असलेली ही वाडी त्या गावाबरोबरच उठली आणि तिथून मग हे माझे ठाकूर समाजाचे आदिवासी बांधव हे या सोल्या डोंगराच्या पायथ्याशी स्वतःच्या मालकीची जागा त्यामध्ये ते राहू लागले आणि इथे आता एक मोठी वस्ती झाली आणि त्यामध्ये 150 साधारण वस्ती असेल आणि इथं जवळजवळ 100 मतदान आहे। ही अशी परिस्थिती असताना आजही ही वस्ती अंगणवाडी ना वैद्यकीय सुविधा ना रस्ता म्हणजे आजही ही वस्ती विकासाशिवाय तरफडते आणि तरीही लोकप्रतिनिधी गप्प आणि प्रशासन झोपलंय। भयान अवस्था आहे। एकीकडे आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतो आणि दुसरीकडे आजही माझा आदिवासी बांधव आजही तसाच दऱ्या डोंगरांमध्ये कड्या कपाऱ्यांमध्ये म्हणजे ते आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे। ही शाळकरी मुलं जवळजवळ 2 किलोमीटर हे डोंगर पायवाट उतरून जाते। इगतपुरी तालुका हा डोंगर दऱ्यांचा दुर्गम भाग आहे आणि हा एक आदिवासी राखीव असलेला तालुका आहे। महर्षी पुंजाबाबा गोवर्धने त्यांच्यानंतर इथं सर्वच आमदार हे आदिवासी आमदार आहे। मग अशा आमदारांकडनं नेहमी ही आदिवासी बांधवांची वस्तीच का दुर्लक्षित राहिली। हर घर नल का जल माननीय मोदी साहेब बघा तुमची घोषणा यांच्या घरात नाही आले दारात नळ आले परंतु त्या नळाला कधी पाणीच येत नाही। पाणी येतं का नळाला कधी? हा नाही येत पाणी कधीच पाणी नाही येत नाही येत टाकी भरलेलीच राहत नाही टाकी कधीच भरत नाही आणि मग पाणी किती वेळा येतं असं येतच नाही पाणी पाणीच येत नाही पाणी येत नाही कधीपासून ते 2 वर्ष झाले बांधून टाकी 2 वर्ष बांधले 2 वर्ष झाले नळ आले पण नळाला पाणी नाही आलं म्हणजे बघा 2 वर्ष झाले टाकी बांधली इथं म्हणजे ह्या योजना फक्त ठेकेदारांना पैसा खायला अधिकाऱ्यांना पैसा खायला आणि परत कोणाला त्याच्यामध्ये काही नागरिकांना त्या या योजनांचा 1 रुपया पण फायदा नाही। भयान परिस्थिती नळाला पाणी नाहीये। मग आता प्यायला पाणी कुठून आणता तुम्ही? हा विहिरीवरून 500 मीटरवर आहे बघा 500 मीटरवर डोंगरावर असलेल्या विहिरीवरून या मायमावल्या प्यायला पाणी आणताय आणि कधीपासून आणताय तुम्ही? पिढ्यानपिढ्या म्हणजे जवळजवळ म्हणजे हा हे धरण झालं वैतरणा धरण हे 1971-72 ला झालं ना। हा म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही डोंगरावरून पाणी आणता तुम्हाला प्यायला पाण्याची सोय नाही। आणि किती वस्ती इथं सगळी? म्हणजे 100 सव्वाशे 150 वस्ती बघा। ही 150 वस्ती असलेले हे वांगणवाडी ही इगतपुरी तालुक्यातील मसुर्ली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेली ही वांगणवाडी बघा। इथं 150 पर्यंत वस्ती आहे। मतदान किती आहे? 87 87 म्हणजे आता